राजे? उतरा शंभूबाळ. मग ठीक आहे, आम्हाला मोठी धास्ती वाटते ती त्यांचीच. पण काय होणार हो आऊसाहेब? एक झालं की दुसरं संकट समोर आलंच. आणि संकट पहिल्यापेक्षा दुसरं मोठं. येणार येणार असा रोज सांगावा येतो राजांचा. आम्ही काहीतरी गोडधोड करावं आणि स्वारी येत नाही. रोज असंच सुरू आहे. आणि आज तर ही अशी जीवघेणी बातमी. आई जगदंबे, पाठीशी उभी राहा ग बाई. आता कसं होणार आऊसाहेब? झालं तुमचं. तुम्ही शिवबाच्या बायका आहात आणि भोसल्यांच्या सुना आहात. अशा मेणासारख्या राहाल ना तर नुसत्या धगीने सुद्धा वितळाल. आणि इथे तर आजूबाजूला जाळ आहे. जरा मजबूतीने घ्या. संकटांवर कशी मात करायची ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त एक करा, शंभू राजांना यातलं काही कळू देऊ नका. हो बाई, तो विस्तव आहे. रोज आम्हाला विचारतात. रोज आम्ही त्यांच्याशी गनिमय कावा करतो. आणि त्यातून त्यांना जर ही खबर समजली आणि शिवबा येणार नाही तसं कळलं तर गड डोक्यावर घेतलाच म्हणून समजा. पण मग कोण सोडवणार स्वारींना? त्याचा निर्णय आजच होईल. तुम्ही तुमच्या लेकरावर लक्ष ठेवा. आमचं लेकरू आम्हाला इथून दिसतंय. शंभू राजा रिंगणातून बाहेर आलं कसं? हो मिळालं ना मी. अहो काय राजे, मला भीती घालता वय? आणि काय हो, मला सांगा, तुम्ही बाहेर आलात कसे रिंगणाच्या? आम्ही बाहेर नाही आलो. एक घोडा आत आला, त्यावर आम्ही स्वार झालो आणि घोडा उधळला. आम्हाला रिंगण नाही आवडत म्हणून आम्ही बाहेर आलो. तुम्ही आलात रिंगणाच्या बाहेर, बरं तुमचे आबासाहेब तिकडे पन्हाळ्यास जोहारच्या रिंगणात अडकलेत. ते कसे बाहेर येणार? आमचे आबा अडकले? हा मग ते अडकलेत शत्रूच्या रिंगणात. खोटं बोलताय ना? आम्हाला चिडवायला? मी नाही म्हणजे आऊसाहेब. अरे देवा, काय करावे तेच समजत नाही. पहिल्यांदाच आमच्या बुद्धीस टाळा लागल्यासारखे झाले आहे. त्यात आऊसाहेबांचेही धोरण कळायला तयार नाही. शिवबा, इथे तुमची माय तुमच्या वाटेला नजर लावून बसलीये. हे कसं विसरलात तुम्ही? आऊसाहेब, 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 आऊसाहेब. इतरांचे तुम्ही राजे शिवबा, पण आमचे लेकरू. या अप्सऱ्याला मारल्यावर या आईला तुमची आलाबला घ्यायची होती. पाठीवरून हात फिरवून धन्य व्हायचे होते. पण तुम्ही तर अडकलात, वेढ्यात फसलात. प्रत्येक जण आपापल्या परीने शिकस्त करतोय, पण मार खाऊन माघारा येतोय. आणि नेताजीराव कधी येतील याचा काही भरोसा नाही. शास्ता खानाच्या मोगली संकटानं स्वराज्यात प्रवेश केलाय. काल परवा रोहिडापर्यंत त्याची फौज आली होती. लोक घाबरून गेलेत.
म्हणजे एकाच वेळी दोन संकट आणि राजे तर वेढ्यात अडकलेले. मला असे वाटते सरनौबत नेताजी पालकर गडावर आल्यावर पुढचे पाऊल उचलावे. अहो पण सरनौबत येणार कधी? पंत पंत अहो पंत लवकर चला. काय झालं? अहो साहेब सबब आम्ही निघालोय. हाताने तलवार जोखलीये, पाठीशी ठाल बांधली, आम्ही निघालोय. महाराज शहाजी राजे साहेबांची धर्मपत्नी ही जिजाबाई जातीने तुम्हाला सोडवण्यासाठी निघाली आहे. हर हर महादेव. ल